नमस्कार मित्रांनो, आपण अजूनही अधिक या साम्यताविषयी जाणून घेऊया सुजोग थेरपीमध्ये. तर आपण 3 गोष्टी आता अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे दिशा, दुसरं आहे प्रमाण आणि तिसरं आहे नंबर किंवा संख्या. त्यामध्ये पहिलं आहे दिशा. तर आपण बघू शकतो आपला हात जर आपण असा ठेवला असा आणि हा अंगठा वर घेऊ शकतो आपण या पद्धतीने. तर या दोन मधल्या बोटांची म्हणजे मधलं बोट आणि त्याच्या कडेचं म्हणजे त्याला रिंग फिंगर म्हणतो आपण, हे दोघंही बोट खालच्या दिशेने जमिनीला टेकले जातात. खालच्या दिशेने, त्याची दिशा आहे खाली. हे हात जे आहेत, जे करंगळी आणि तर्जनी या दोन बोट जे थोडे वर येऊ शकतात, असे वर येऊ शकतात. तर असे वर येऊ शकतात थोडे. तर ते आहेत हात आपले, पण त्याची दिशाही खालीच आहे जमिनीकडे. आणि आपलं जे डोकं शरीरामध्ये बघा, आपले हात आणि पाय यांची दिशा जमिनीकडे आहे. तर आपलं डोकं, मान आणि आपला चेहरा याची दिशा आकाशाकडे, वरच्या दिशेने. म्हणून आपण हा अंगठा जो आहे सहजरित्या आपण वर करू शकतो असा. खाली असून देखील त्याला वर करू शकतो आपण असा. तर हा जो अंगठा असा वर करू शकतो. ही आहे दिशा. दुसरं आहे प्रमाण. आता आपण प्रमाण बघूया. जसं आपले हात हे जितक्या लांबीचे आपण म्हणतो समप्रमाण, व्यस्त प्रमाण, त्याच्याप्रमाणे जे प्रमाण प्रपोर्शन म्हणतो आपण त्याला. तर आपण बघू शकतो आपले हात जेवढे लांब आहेत त्याच्यापेक्षाही पाय हे जास्त लांब आहेत. आणि हात हे पायांपेक्षा कमी आहेत लांबीला, आणि हातांपेक्षाही आपली मान आणि जे धडापासून निघालेली जी मान आणि वर जे डोकं आहे, चेहरा आहे, ह्याचं जे अंतर आहे म्हणजे याचं जे माप आहे ते हातांपेक्षाही कमी आहे. तर हे जे प्रमाण आहे त्याच्यानुसार जर आपण इथे तुलना केली, हे तुल्यार्थता आहे. तुल्यार्थता, साम्यता, तुल्यार्थता. तुलना कशात आहे? आपलं पूर्ण शरीर आणि हे हाताचा पंजा किंवा पृष्ठभाग आणि पाय, तळपाय आणि तळहात याच्यामध्ये तुलना करतोय आपण, तुलनात्मक अभ्यास करतोय. तर बघा त्याला कसं सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे. हा जो हात आहे त्याच्यामध्ये हे दोन जे आपले हात आहेत, हे दोन बोट, ह्यांची लांबी जेवढी आहे त्याच्या तुलनेत ह्या दोन मधल्या बोटांची लांबी म्हणजे ज्याला आपण पाय म्हणतोय याची लांबी जास्त आहे. आणि ह्या हातांपेक्षाही कमी लांबी असणार ते आहे अंगठा. अंगठ्याची लांबी बघा कमी आहे. आता तिसरी साम्यता आपण बघूया याच्यात, सिमिलॅरिटी. ती म्हणजे याच्यामध्ये संख्या किंवा नंबर्स. आपण बघू की आपले जे हात आहेत, हातामध्ये किती जॉईंट्स आहेत बरं? एक आहे हा रिस्ट जॉईंट, मनगट, एक आहे एल्बो आणि एक आहे शोल्डर जॉईंट. 3 जॉईंट आहेत. आणि हा एल्बो आणि शोल्डर मधला एक भाग, एक एल्बो आणि रिस्ट मधला एक भाग आणि रिस्टच्या समोर एक भाग, असे 3 भागात विभागले. तसेच पाय सुद्धा 3 भागात, एक कमरेचा जॉईंट, हिप जॉईंट, एक नी जॉईंट आणि एक खाली आहे तो घोटा म्हणतो आपण त्याला किंवा अँकल जॉईंट. आणि याच्या दरम्यान जे आहेत ते 3 पार्ट. तर आपण बघू शकतो हातात सुद्धा या समोरच्या लाईन्स असतात बघा आपल्या बोटांवर, 1 2 3, 1 2 3 अशा 3 लाईन्स आहेत आपल्या बोटांवर या. तर आपण बघूया हातावर 3 भाग झालेत आणि 3 जॉईंट्स आहेत जिथे आपण हे बोट फोल्ड करू शकतो. करेक्ट? म्हणजे हे दोन्ही हातांचे 3 जॉईंट्स आहेत. हा वरचा आहे आपला शोल्डर जॉईंट, हा त्याच्या मधला आहे तो एल्बो जॉईंट आणि हा खालचा आहे तो रिस्ट जॉईंट. याप्रमाणे दोन्ही हात आणि दोन्ही पाय. हा हिप जॉईंट, त्याच्या खाली आहे गुडघ्यांचा जॉईंट आणि त्याच्या खाली अँकल जॉईंट किंवा घोटा आपण म्हणतो खाली. तर हे 3 जॉईंट आणि त्याच्यामधले 3 पार्ट. त्याचप्रमाणे आपली मान हा एक हिस्सा आहे आपल्या धडामधून बाहेर पडलेला, आणि आपला चेहरा किंवा जे आपण डोकं म्हणतोय हा पार्ट, हे 2 पार्ट पडले. तर अंगठा बघा केवळ दोन ठिकाणी बेंड होतो. हा एक फोल्ड, हा एक फोल्ड आणि हा एक फोल्ड, 2 फोल्ड. तर आपलं हे 2 फोल्ड मध्ये 2 विभागात विभागलं जातं, 1 आणि 2. अशा प्रकारे इतकी साम्यता आहे ह्या हाताचा पंजा, हाताचा तळवा आणि आपलं मनुष्य शरीर याच्यामध्ये. तर या बेसवर आपण ही थेरपी शिकणार आहोत आणि त्याच्यानुसार आपण आपल्या संपूर्ण शरीराच्या आतल्या अवयवांची, शरीरातल्या बाहेरच्या अवयवांची, सगळ्यांची ट्रीटमेंट कुठल्याही आजाराची अगदी इफेक्टिव्हरित्या करू शकणार आहेत. तर प्लीज जॉईन व्हा या कोर्समध्ये. मी तुमचं स्वागत करतो.